नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आता सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे आणि प्रत्येकाकडे वेगवेगळी प्रथा असते. काही जणांकडे माळा घालण्याची, तर काही जणांकडे धान्य, दिवे, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा वगैरे किंवा दुर्गा सप्तशतीचं पाठ करणे किंवा पारायण करणे, अखंड दिवा लावणे, तसंच कलश स्थापना करणे, अशा वेगवेगळ्या मार्गांनी आपण देवीची सेवा करत असतो बघा. भावना, आरती, भजन, देवींची गाणी, अशा प्रकारची सेवा आपण 9 दिवस बंधू भगिनी सर्व माझ्या करत असतात. पण यामध्ये स्त्री शक्तीचा जागरच म्हणावा लागेल. भक्ताने रक्षण करण्यापासून ते भक्तावर कृपा करण्याचे कार्य यामध्ये होत असते. दृष्ट प्रवृत्तीचा नायनाट करण्याचे काम या देवी स्त्रीशक्तीच्या माध्यमातून होते. म्हणून स्त्रीशक्तीला कमी लेखू नये आणि त्याप्रमाणे त्यांना त्यांच्याशी प्रेमाने पण वागावं व रौद्र अवतार त्या धारण करू शकतात अशी ताकद स्त्रीशक्तीमध्ये आहे. आपण त्यांचा सन्मानच करायला हवा. हेच देवीच्या रूपानं मनुष्य प्राण्यांना हीच देवीची शिकवण आहे बघा. मनुष्य प्राण्यांना सर्व जगातील माता भवानी, तिला आपण त्रिवार वंदन करूया आणि आमच्यामध्ये सर्व शक्तीची ताकद दे असं प्रार्थना करूया आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, आपण बघा, नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपल्या देवीची सेवा करत असतो आणि ही सेवा करत असताना यामध्ये आपल्या दुर्गा मातेला, भवानी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि अतिशय प्रिय आणि तुम्हाला जमेल अशी सेवा ती म्हणजे कन्यापूजन. आता आपल्यापैकी बऱ्याच जणी कन्यापूजन करत असतात बघा, म्हणजेच नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन करत असतात. कुमारिका पूजनाला नवरात्र उत्सवामध्ये खूप असं महत्त्व आहे. कुमारिका पूजनाशिवाय देवीचं पूजन पूर्णत्वासच जात नाही अशी मान्यता आहे. म्हणून कुमारिकांना प्रतीक मानून त्यांचं पूजन तसंच त्यांचा मानपान केला जातो. तर हे कुमारिका पूजन आपण कधी करावं आणि कशा प्रकारे करावं आणि अशी कोणती एक वस्तू आहे की ती वस्तू दिल्यामुळे माता दुर्गा, माता अंबा आपल्यावरती प्रसन्न होईल, म्हणून आपण या व्हिडिओमध्ये ती माहिती जाणून घेणार आहोत. जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर लक्षात घ्या की देवी प्रसन्न होण्यासाठी आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आपण सेवा करत असतो. तर नवरात्रीमध्ये त्यामधीलच एक सेवा म्हणजे या नवरात्रीमध्ये तुम्ही जर कुमारिका पूजन करत असाल किंवा नसाल तरी देखील सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर कुमारिका पूजन करण्याचं अतिशय महत्त्व आहे बघा. तर नवरात्रीमध्ये मित्रांनो, कळत न कळत आपल्याकडून काही चुका होतात आणि त्यामुळे आपल्याला व्रताचं कुमारिका पूजन जर आपण केलं तर त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही. तर या चुका काय आहेत आणि त्याच आज आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्या दरम्यान अनेक जण नवरात्रीच्या बघा सप्तमी, अष्टमी आणि नवमी या तिथींना कन्यापूजन करतात. यामध्ये त्यांना आपल्या घरामध्ये बोलवून त्यांचा मानसन्मान करायचा असतो बघा. तर तुम्हाला जर तुम्ही पहिल्यांदाच कन्यापूजन करत असाल तर तुम्ही सप्तमी, नवरात्रीमध्ये सप्तमीला, अष्टमी किंवा नवमी या तिथीला कन्यापूजन करू शकता. त्याचबरोबर कसं करायचं तेही मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. त्यांना भोजन द्यायचं, परंतु लक्षात ठेवा की या कुमारिका पूजनासाठी 2 ते 10 वर्षामधील कन्या असं असायला हव्यात, कारण त्यांनाच कुमारी असं म्हटलं जातं. या कन्यापूजनामुळे काय होतं बघा, तर या कन्यापूजनामुळं तुमच्या धनामध्ये वाढ होते आणि तुम्हाला दीर्घायुष्यसुद्धा प्राप्त होतं. म्हणून मैत्रिणींनो, यामध्ये तुम्ही 3 वर्षाच्या कन्येला त्रिमूर्ती स्वरूपात तिचं पूजन करू शकता. जर तुम्ही 4 वर्षाची कन्याचं पूजन करणार असाल तर 4 वर्षाची कन्या कल्याणी स्वरूपात पूजन करू शकता. 5 वर्षाच्या कलिका स्वरूपात, तर 6 वर्षाच्या कन्येला रोहिणी स्वरूपात तिचं पूजन तुम्ही करू शकता. तसंच
शांभवी आणि 9 वर्षाच्या कन्येला दुर्गा, तसंच 10 वर्षाच्या कन्येला सुभद्रा असं म्हटलं जातं. तर मैत्रिणींनो, या नवकन्या कुमारिकांच्या पूजनाने अनेक त्यामुळे आपल्याला अनेक असे लाभ मिळत असतात. मात्र 10 वर्षावरील कुमार यांचा समावेश कन्यापूजनमध्ये चुकूनही करू नका. तर 10 वर्षाच्या आतील ज्या मुली आहेत त्यांनाच तुम्ही कन्यापूजनासाठी, कुमारिका पूजनासाठी या ठिकाणी आमंत्रण करायचं आहे तुमच्या घरामध्ये आणि कुमारिकांचं पूजन करायचं आहे. जेव्हा या कुमारिका तुमच्या घरामध्ये प्रवेश करतात त्यावेळी काय करायचं आहे बघा, तर त्यांचे चरण म्हणजेच त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. कोमट पाणी करायचं आणि त्या कोमट पाण्याने हे त्यांचे पाय स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याच्यानंतर त्यांच्या पायावर हळदी कुंकू अर्पित करायचं. त्याच्यानंतर त्यांना विशिष्ट आसनावर बसवायचं. तुमच्याकडे जे काही आसन असेल ते अंतरायचं आणि त्या आसनावरती त्यांना बसवायचं. त्यांच्या कपाळावर हळदी कुंकवाचा टिळक लावायचा, हळदी कुंकू त्यांना लावायचं. नंतर अक्षदा अर्पण करायच्या आणि नंतर खीरपुरीचा प्रसाद द्यायचा बघा त्यांना. जर तुम्हाला खीरपुरी करणं शक्य नसेल तर फक्त तुम्ही खीर जरी केलीत तरीही चालेल, पण आपल्या देवी मातेला खीरपुरीचा नैवेद्य अतिशय प्रिय असा आहे. म्हणून आपण लक्ष्मीच्या रूपामध्ये ज्या काही कुमारिका आपल्या घरामध्ये आलेल्या आहेत त्यांचं पूजन करत असताना आपण त्यांच्या आवडीचं जेवण त्यांना बनवायला हवं. तर यामध्ये तुम्ही खीरपुरीचा नैवेद्यला जास्त प्राधान्य द्या. त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा, त्यांना भोजन करून झाल्याच्या नंतर त्यांना तुम्ही एखादं लाल वस्त्र किंवा फळ, खेळणं किंवा एखादं खेळणं यासारख्या भेटवस्तू तुम्ही देऊ शकता. परंतु लक्षात ठेवा की या भेटवस्तूमध्ये जी काही तुम्ही भेटवस्तू द्याल ना, ती तुम्हाला एक महत्त्वाची वस्तू ती म्हणजे लाल रंगाचं वस्त्र बघा, किंवा लाल रंगाचं एखादं फूल तुम्ही त्या कन्यांना नक्की द्या. त्यामुळे काय होईल बघा, तर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर नक्कीच राहील. तर आता यामध्ये तुम्ही कोणती वस्तू देऊ शकता बघा. एखाद्या लाल रंगाचं वस्त्र, जसं की लाल रंगाची चुनरी मिळते बघा, किंवा लाल रंगाचं फूल गुलाबाचं, हे सुद्धा तुम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता. असं केल्यामुळं देवीची कृपा आपल्यावर होते आणि देवीचे शुभ आशीर्वाद आपल्याला मिळतात. आणि तसंच तुम्ही तुमच्या घरामध्ये नवरात्रीच्या दिवसामध्ये जर कन्यापूजन करणार असाल तर या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवायला हव्यात बघा. फक्त 2 ते 10 वर्षाच्या मुलींनाच या कन्यापूजनामध्ये बोलवायचं आहे तुम्हाला आणि त्यांना लाल रंगाची कोणतीही एक भेटवस्तू नक्की द्यायची आहे. आई भगवतीला लाल रंग अतिशय प्रिय असा आहे, म्हणून तिला प्रसन्न करण्यासाठी आपण लाल रंगाची चुनरी किंवा लाल रंगाचा रुमाल किंवा लाल रंगाचं फूल तुम्ही या कन्यापूजनामध्ये कन्यांना नक्कीच द्या. तसंच झालेली सेवा मातेच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात अशाच नवनवीन पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.